साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी पोलीस मुख्यालयात हजर झालेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी दैनंदिन कामाला सुरुवात केलेली। जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून झालेल्या राड्यानंतर आता तुषार दोशी चर्चेत होते आणि सध्या ते पोलीस मुख्यालयात हजर झाले। संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडलेत। संतोष, काय माहिती? वृषाली, आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान 20 तारखेला मोठी साताऱ्यात घडामोड घडली होती आणि या दरम्यानच दोन जे सदस्य होते, जिल्हा परिषद सदस्य, यांना अटक करण्यात आली होती। यानंतर पोलीस प्रशासनावरच ताशेरे ओढण्यात आले होते। न्यायालयाने देखील यावर ताशेरे ओढले होते। यानंतर पोलीस अधीक्षक 2 दिवस रजेवर होते। दैनंदिन हेल्थ चेकअप, IPS वार्षिक हेल्थ चेकअप जे होतं त्या अनुषंगाने ते आलेले नव्हते। मात्र त्यांनी आता कालपासूनच पुन्हा या ठिकाणी दैनंदिन कामकाजाला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे। आज सकाळी सुद्धा नियमितपणे त्यांनी आज हजर होऊन आपल्या कामकाजाला सुरुवात केली होती। मात्र तुषार दोशी हे या दरम्यानच चर्चेत आलेले पूर्णच पाहायला मिळालं। वृषाली, धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी, ते सध्या पोलीस मुख्यालयात हजर झालेले आहेत। शंभूराज देसाई यांनी आरोप केला होता, त्यानंतर ते चर्चेत आले होते।